महत्त्वाची बातमी, मंत्री कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे अटकेचे निर्देश आहेत। कोकाटे आज उच्च न्यायालयात जाणार असल्याची देखील माहिती मिळतेय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया नाशिकला। आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अटक वॉरंट जारी करण्यात आलंय। कोकाटे सध्या कुठे आहेत? अगदी खरं आहे लागवी। खरं तर शासकीय कोट्यातील सदनिका बळकावल्याप्रकरणी प्रथम न्यायवर्गाने पहिले तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्ष आणि 10,000 रुपयाचा दंड ठोठावलेला होता। यानंतर कोकाटेंनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतलेली होती। जिल्हा सत्र न्यायालयाने देखील मंत्री कोकाटे यांना 2 वर्ष चा कारावास आणि 10,000 रुपयाचा दंड ही जी शिक्षा आहे ती कायम ठेवलेली आहे। त्यामुळे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला अटक वॉरंट कुठल्याही क्षणी निघण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे। आणि या सगळ्या संदर्भात जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहे आणि माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून आता तिथं काय चर्चा होते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यानंतर जर बघितलं तर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कोकाटेंच्या विरोधातले जे वकील आहे आशुतोष राठोड हे देखील आता न्यायालयामध्ये जाणार आहे आणि कोकाटेंना अटक करावी अशा पद्धतीची जी सुनावणी आहे ती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये थोड्याच वेळात घेण्यात येणार आहे। त्यामुळे कुठल्याही क्षणी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचं अटक वॉरंट जे आहे ते निघण्याची शक्यता जी आहे ती वर्तविण्यात येत आहे। खरं तर कालच या संदर्भात जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावणी झाली होती। यामध्ये प्रथम वर्ग न्यायालयात जी शिक्षा सुनावणीत आलेली होती ती कायम ठेवण्यात आलेली। या संदर्भात आता कोकाटेंनी खरं तर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे कुठे आहेत? अगदी खरं आहे लागवी। खरं तर माणिकराव कोकाटे यांचा मोबाईल फोन जो आहे तो बंद आहे। मात्र कालपासून ते मुंबईतच असल्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे आणि आज अजित पवार यांची भेट जी आहे ते माणिकराव कोकाटे घेणार आहे। एकूणच शासकीय कोट्यातील सदनिका बळकावल्याप्रकरणी आता माणिकराव कोकाटे आपली बाजू उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात कशा पद्धतीने मांडता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर कोकाटेंना जेव्हापासून मंत्रिपद मिळालं त्यावेळेस त्यांच्या वादग्रस्त विधानं असतील, रमी खेळण्याचा व्हिडिओ असेल आणि आता हे सदनिका बळकावल्याप्रकरणी खरं तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे जेव्हापासून मंत्रिपद मिळालं तेव्हापासून कोकाटे हे अडचणींचा सामना करताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि आज ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे आणि या सगळ्या संदर्भात ते माहिती देतील। मात्र जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कोकाटेंच्या संदर्भातलं अटक वॉरंट कुठल्याही क्षणी निघण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आता पोलिसांना जसे निर्देश प्राप्त होतील त्याचप्रमाणे न्यायालयात आता कशा पद्धतीने सुनावणी होते आणि कोकाटेंच्या संदर्भात काय काय निर्देश निघतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे लागवी। निश्चित महेश, तुम्ही जशी माहिती देताय की माणिकराव कोकाटे हे सध्या मुंबईतच असल्याचं कळत आहे, पण माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी दिलेल्या माहितीनुसार एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। कोकाटे सध्या नॉट रिचेबल आहेत, पण माणिकराव कोकाटे मुंबईतच असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। महेश, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटेंना अटक होऊ शकते, जसं मगाशी आपण चर्चा करत होतो की आता मात्र कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। अटक वॉरंट जारी आहे, पण कोकाटे नॉट रिचेबल असल्याचं कळत आहे। मला वाटतं त्याला अटक होईल की नाही मला माहित नाही, कारण सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन आहेत की 7 वर्षाखालची शिक्षा असेल तर अटक इज नॉट रिक्वायर्ड। म्हणजे त्यांचं ट्रायल पूर्णपणे क्लिअर होऊन मगच त्यांना कन्व्हिक्शन त्यांना अपीलमध्ये जाण्याची मुभा असते। तर आताच्या घटनेला ते म्हणजे असते महाराष्ट्राचं की आताचे सिटिंग मंत्री ऍब्स्कॉन्डिंग होत आहेत, गायब होत आहेत। तर आताच्या घटनेला महत्वाचं असं आहे की त्यांना इमिडिएटली ते डिस्क्वालिफाय होतात एक आमदार म्हणून आणि मंत्री असण्याचा तर प्रश्नच उठत नाही। कारण जसं मी मगाशी म्हटलं की सुप्रीम कोर्टचे डायरेक्शन्स आहेत
की सेक्शन 8(4) ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट प्रमाणे त्यांना कुठल्याही पदावर राहण्याचा आता अधिकार उरलेलाच नाहीये. ते हायकोर्टात जाऊ शकतात, ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, पण त्यांना आत्ताच्या घटकेला त्यांच्या आमदार पदाचा आणि मंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा लागेल. आता हे कन्व्हिक्शन किती पटकन इफेक्ट घेत आहे, कारण त्यांच्याकडे हायकोर्टवर जाऊन कन्व्हिक्शनवर स्टे घेण्याची त्यांच्याकडे मुभा आहे, पण आत्ताच्या घटकेला आमदार आणि मंत्रीचं ते नक्कीच राहू शकत नाहीत. निश्चित. अंजलीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. अटक होईल की नाही त्याची कल्पना नाही, पण अर्थातच आत्ताच्या घडीला ते मंत्रिपदावर मात्र राहूच शकत नाही असं अंजली दमानिया यांनी स्पष्टच केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.